या ठिकाणी आज आपण सहभागी आणि मिशन मिशनचा वार्षिक त्याच्यावर चर्चा झालेली आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित आवश्यक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीकडे जवळपास 1,50,00,000 ही शिरवाई योजनेची थकबाकी आहे. त्यापैकी जास्तीत जास्त रक्कम वसूल करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आत्तापर्यंत 2 लाख रुपये दिलेले आहेत. आज आमदार साहेबांचे 5,25,000 आपण शिरवाई योजनेचे देत आहोत. आणखी जवळपास ह्या फेब्रुवारी अखेर आपण 25 लाख वसूल करून आपण शिरवाई योजनेचे देऊ शकतो. ग्रामसेवक आणि त्यांची यंत्रणा दिलेली आहे. आमच्याकडे जो निधी उपलब्ध झालेला होता निधी डायरेक्ट आम्हाला परस्पर कपात करता येत नसल्यामुळं ग्रामपंचायतीच्या खात्यावरूनच चेक घ्यावा लागतो. त्यामुळे निधी वर्ग केलेला आहे. त्यातून जे आम्हाला चेक मिळाला ती सगळी चेक आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देणार आहोत. त्यामुळे जवळपास 25 लाख रुपये तरी आपण देऊ शकतो सध्या तरी. ही जी थकबाकी आहे गेल्या 5 वर्षातली आहे. त्यामुळे एकूण थकबाकी लगेच वसूल करून देणं हे आम्हाला शक्य नाही. टप्प्याटप्प्याने द्यावी लागणार आहे. पण ही जी थकबाकी आहे गेल्या जवळपास 3-4 वर्षापूर्वीची आहे. 10 वर्ष पैसे भरले नसल्यामुळे थकबाकीचा वेळ आलेला आहे. आमची विनंती राहील थकबाकी भरल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने तुमचं देयक जे आहे ते पूर्ण करणार आहोत. त्याच्यामध्ये व्याज माफीचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तुमच्यामार्फत आणि अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरण यांच्याकडे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून व्याज आहे ते जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे. जेणेकरून ही जी बाकी आहे 1,19,000 रुपये राहतात आमच्याकडे. तो आम्ही टप्प्याटप्प्याने भरण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या सभेला आपण सर्वजण उपस्थित राहिला. सर्वांचे आभार मानून सभा जाहीर करतो. तत्पूर्वी हा जो धनादेश आहे तो मान्य आमदार साहेबांच्या किती लाखाचा कोण बेसल कोण 5